कारले म्हणलं तर कडूपणा आलाच, पण मी बनवते कारले कडू अजिबात नाही होत. तर या दोन गोष्टी करा. तर सर्वात आधी आपल्याला तेल टाकायचे, तेलामध्ये जिरे टाकायचे, लसूण टाकायचे, लसूण मस्त फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला कांदे टाकायचे. कांदे लक्षात घ्या, पाव किलो कारले असतील तर 4-5 कांदे तरी पाहिजे. तर कांदे फ्राय मस्त झालेत तोपर्यंत आपण बघू कारले बघा मस्तपैकी 2 तासासाठी हळद मीठ टाकून आपण त्याला चांगले पिळून घेतलेले आहेत. बघा आपला कांदा मस्त फ्राय झालाय. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे टोमॅटो आपल्याला टाकले कमी टाकू शकता किंवा जास्त टाकू शकता, टमाटरचं तेवढं काही नाहीये. टमाटर मस्तपैकी फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला कोरडे मसाले टाकायचे. तर त्यामध्ये सर्वात आधी अर्धा चम्मच हळद, नंतर लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार आपल्याला चव पाहिजे असेल तर टाका मसाला किंवा नका टाकू. आम्ही टाकतो मसाला टाकला, मस्त फ्राय केल्याच्या नंतर आपल्याला एकदम छान त्याला ठेवायचे 2 मिनिटासाठी. नंतर मग बघा किती मस्त झालाय, फ्राय झालाय. नंतर आपण ते पिळून केलेले कारले ते टाकले. त्या कारल्यामध्ये आपण मस्त फ्राय केले. फ्राय नंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपल्याला अजिबात जास्त टाकायचं नाही कारण आधी मीठ टाकलेलं आहे. बघा मस्तपैकी मीठ टाकले आणि त्याला 5 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचे. नंतर आपल्याला काढायचंय. त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट, इथे महत्वाची गोष्ट आली, शेंगदाण्याचं कूट हे जास्त टाकायचंय, थोडं जास्त टाकायचं, त्यामुळे कारले कडू होत नाही. कांदे आणि शेंगदाण्याचं कूट हे कारल्याचा कडूपणा मारते. तर बघा आपल्याला झाकून 10 मिनिटं ठेवायचे आणि वाफेवर झाले बघा शिजून, मस्त मोकळे झालेले आहेत कारले. आणि गाईज कारले खायला या तुम्ही, असं करून नक्की बघा आणि सबस्क्राईब